MPSCच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण विचारात घेत आहोत. परीक्षेत येऊन गेलेले PSI पूर्वपरीक्षा 2016चा प्रश्न आहे. 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. 29.50, 33, 33.25 आणि 32.50. या ठिकाणी 16 वस्तूंचे सरासरी वजन दिलेलं आहे 32. त्यामुळं 16 वस्तूंचे एकूण वजन 16 गुणिले 32, 16 दुनी 32ला 2 हाची आली 3, 16 48 आणि 3 51, 512 किलो. लक्षात आलं? हे 16 वस्तूंचे एकूण वजन आहे. 16 वस्तूंचे एकूण वजन. 2 वस्तूंचे वजन या ठिकाणी 24च्या ऐवजी 34 झालं. म्हणजे 16 वस्तूंचे खरे वजन 512 अधिक 24च्या ऐवजी 34, म्हणजे या ठिकाणी अधिक 10 करावं लागेल. 24च्या ऐवजी 34 घ्यायचं आहे, म्हणजे 10 वाढलं पाहिजे. आणि 16च्या ऐवजी 26 घ्यायचे आहे, म्हणजे तिथेही 10 वाढलं. 16च्या ऐवजी 26 म्हणजे 10, आणि या ठिकाणी 24च्या ऐवजी 34, इथं 10 वाढलं म्हणून 512. 10 20, 20 आणि 512 532. 532 हे 16 वस्तूंचे खरे वजन आहे. म्हणजे 16 वस्तूंची आपल्याला सरासरी अचूक काढायची आहे. 532 भागिले 16. 16 वस्तूंचे एकूण वजन 532 आहे, म्हणजे 16 वस्तूंची सरासरी 532 भागिले 16. 16 त्रिक 48, उरले 5 52 झाले. पुन्हा 16 त्रिक 48, उरले 4 40 झाले. 16 दुनी 32, उरले 8 32 8 40 80 झाले. 16 85 33.25. म्हणजे अचूक पर्याय आपला 33.25 आहे. नंबर 3 अचूक पद्धतीने सोडल्यामुळं अचूक पर्याय निवडला मिळाला. धन्यवाद.